बायका किती कष्ट करतात ते बघायचे मला. हां बाई पण भारी. हां बाई पण भारी मध्ये तुमचं. हां बसून आहे ना. हां आता बसून नाही. तुम्ही काय करत होत्या आधी? टीचर होते. टीचर कुठे? आयने शिवाजी लोणावळा. आणि मग कुठे राहत होत्या? इथेच. इथं पण म्हणजे जायच्या कशा मग तुम्ही? सकाळी जायचं बसने. हां 7:00च्या बसने जायचं. शिवाजीनगरला उतरायचं. 7:22ची सह्याद्री एक्सप्रेस पकडायची. इंजिनच्या मागच्या पहिल्याच डब्यात बसायचं. आणि नंतर मग लोणावळ्याला उतरलं की धाडधाड धाडधाड जिरं चढणारी पहिली मी. उतरणारी मी. लगेच पळत पळत जाऊन एसटी पकडायची. अरे बापरे. एसटी इथून उतरायचं तर 15 मिनिट छाप 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 चालत राहायचं. आणि त्यामुळं आता 82 वयातही मी तडा 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 तडा. अरे बापरे. आम्हाला हेवा वाटतं तुम्हाला बघून. माझे हात पाय मुंडकं बिडकं काहीही दुखत नाही. अरे वा. टाना टाना उड्या मारते. माझा जर तुम्ही व्यायाम पाहिला तर तुम्ही करूच शकणार नाही. मोठे. हां करूच शकणार नाही. अरे पण काय अजून काय? सकाळी उठते. 5ला उठते. नंतर थोडंसं कोमट पाणी पिते अर्धा ग्लास. ते झाल्यानंतर मग पाणी तापायला ठेवायचं. आंघोळ करायची. दात घासून आंघोळ करायची. नंतर शुगर फ्री गोळी 1 टाकायची. त्याचा चहा करून प्यायचा. हो का? हां ते झालं की नंतर TV पुढं भगवद्गीतेचा अध्याय लागतो. अरे बापरे. पाहायचा वाचायचा. त्याच्याप्रमाणे आपण आपलं आचरण ठेवायचं. अरे वा. नंतर त्यात व्यायाम शिकवतात. 1084 नंबर चॅनलला. आणि आता हे मी जे सांगितलं 1089ला भगवद्गीतेचं चालतं. ते पाहते रोज. भगवद्गीता श्लोक आणि अर्थ येतो ते रोज पाहते. त्यानंतर मग हे 1084ला ते व्यायामाचं सांगतात. नंतर आपलं आचरण कसं असावं. मुलांच्यावर संस्कार कसे करावेत. आपण जगात कसं वागावं. शक्यतो आपल्या काय जे असतील ना घरातल्या गोष्टी म्हणा